नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धर्म आहे तो तुम्ही सोडणार आहात, तुम्ही सोडणार असाल तर खतरा आहे, तुम्ही सोडणार नसाल तर खतरा कुठून आला? भारतीय जनता पक्ष तुम्हाला फसवतोय धर्माच्या नावाने, हिंदू खतरेमध्ये आहे म्हणून फसवतोय। ते फसवत नसते तर त्यांनी असताना जरांगे पाटील यांच्या मागणीला सरळ सरळ सांगितलं असतं की आमचा पाठिंबा नाही, आमचा पाठिंबा नाही। ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे, या मागणीला आम्ही आमचा असणारा पाठिंबा नाही। मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल तो नंतरचा प्रश्न आहे, तो आपण विचार करू, परंतु भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलेली नाही, घेणारही नाहीत। उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी घेणार नाहीत। हे दोन्ही पक्ष आपल्याला असं वाटतं की आपले आहेत, दोन्ही पक्ष हे आपले आहेत, पण दुर्दैवाने या दोन्ही पक्षांची भूमिका आपण बघितली तर आरक्षण विरोधी भूमिका आहे। यांची भूमिका आरक्षण विरोधी आहे आणि म्हणून आता त्यांची भूमिका काय, आम्हाला काय घेणं देणं आहे? आम्ही ब्राह्मण काय असतं समाजाच्या, आम्ही ब्राह्मण काय असतं समाजाच्या, आम्हाला काय घेणं देणं आहे? दोघं लढतील बघतील, जे वाचले ते आमच्याकडे येतील धर्माच्या नावाने। आणि म्हणून हे दोन्ही पक्षाने भूमिका घेतली नाही अशी असणारी परिस्थिती, तीच परिस्थिती मी म्हटलं काँग्रेसची आणि एनसीपीची आहे। शरद पवार असेल, बाळासाहेब थोरात असतील, मराठा समाजाची नीती आहे आणि म्हणून त्यांना असताना भीती वाटते की जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा दिला तर समाज आपला पाठिंबा देतो, पण जरांगे पाटलाच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही तर आपला समाज आपल्याकडून जातो का, ह्याची भीती आहे। आणि म्हणून ओबीसी पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हक तुमची साथ आमची।